ऊन लागते ही आम्ही त्याला सोय केली आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत नदीवरती आंघोळ करायला. तुम्ही पाहू शकता काय व्ह्यू आहे. बघा मित्रांनो फक्त ना टेन्शन जरा एवढं की जरा खोल आहे, कारण ना तिथे पुढे ना ते बघा तिथे ते धरण बांधले म्हणून मित्रांनो नदी जरा खोल आहे म्हणून जरा टेन्शन वाटते. तर मित्रांनो इथे दहा तराचा प्रयत्न फसलाय आणि हा आमचा इथे वेल मासा याने एक डुबकी मारली की जपानमध्येच त्सुनामी येते. हे मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, नवीन यूट्यूब ब्लॉगवरती. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल आज हा मराठीमध्ये का बोलतो. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गावाला मामाच्या, म्हणून मित्रांनो म्हणजे काही दिवसांसाठी म्हणजे काही व्लॉगसाठी मित्रांनो आज आपण मराठीमध्ये बोलणार आहोत, म्हणजे व्लॉग करणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही मामाच्या गावच्या घराच्या पाठीमागे आहे, म्हणजे हे बघा हे घर आहे आणि इथे आम्ही पाठच्या साईडला बसलेलो आहे आणि व्लॉगची सुरुवात करत आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे असा काहीतरी व्ह्यू आहे गावचा, तुम्ही बघू शकता. आणि आमचे ते भावंडे आहेत ते आतमध्ये आहेत, काम करत आहेत आणि मी पाठीमागे आहे, व्लॉगची सुरुवात करतो आहे. अजून आंघोळ विंघोळ काहीच नाही केली आहे, फक्त उठलो आहे, ब्रश केलं आहे, बस तेवढंच. आता आंघोळ करायची आहे आणि आज आम्ही जाणार आहे मेन गोष्ट म्हणजे नदीवरती. तर तुम्ही ते पाहू शकता पुढे. A few moments later. आपण करत आहोत पोहे. त्यासाठी आपण सामग्री घेतलेली आहे 1 किलो पोहे, त्याला भिजून एकदम सुकत ठेवलेला आहे. इथे कांदा, मिरची आणि धनिया. इथे आमची शेफ पनुताई पोहे करत आहे. आपल्या एका साईडला आहेत पोहे आणि एका साईडला आहेत फोडणीचा भात. आपले पोहे तयार होत आहे आणि आमची सवंगडी बसलेली आहे. ही आमची मोठी शेफ आणि कामचोर. मी काय बघतो रे उंदरा. A few moments later. पोहे आणि भात रेडी आहेत व प्लेटीसुद्धा रेडी आहेत वाढण्यासाठी. आणि आमची ताई मोठी कार्यकर्ती ता वाटत आहे आम्हाला. हे पोहे सुटसुटीत पोहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आहेत. मित्रांनो नाश्ता रेडी आहे, नाश्ता करायला या. 1 hour later. ऊन लागते ही आम्ही त्याला सोय केली आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत नदीवरती आंघोळ करायला. तुम्ही पाहू शकता काय व्ह्यू आहे. बघा मित्रांनो फक्त ना टेन्शन जरा एवढं की जरा खोल आहे, कारण ना तिथे पुढे ना ते बघा तिथे ते धरण बांधले म्हणून मित्रांनो नदी जरा खोल आहे म्हणून जरा टेन्शन वाटते. आता जाऊया खाली आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमचे जे सवंगडी आहेत, म्हणजे भाऊ आहेत ते पुढे गेलेत, मी पाठीमागे राहिलो आहे. ते बघा आता जाऊया आपण पण आणि तुम्हाला दाखवूया. लोक पाणी चेक करत आहे बिकॉज ना खूप खोल आहे म्हणजे बघा. आपण पण जाऊ. आलो का
काढते. तर मित्रांनो इथे 10 तराचा प्रयत्न फसलाय. आणि हा आमचा इथे वेल मासा. याने एक डुबकी मारली की जपानमध्ये त्सुनामी येते. आणि इथे वेल मासा खवळलाय. परत कर केस अशी जोरात कर डुबवून. दोघांनी पण एकसाथ करा. आणि हा आमचा इथे बोचावर पोरारा प्राणी आहे. मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा. अनसबस्क्राईब करा मित्रांनो, अनसबस्क्राईब करा. हिंदीवाले ब्लॉगर आहे ना, पुढे नका येऊ दे. हा फट्टू आहे रे. तुम्ही बघू शकता पूर्ण भिजलोय. फायनली आमची आंघोळ करून झालेली आहे आणि आता आम्ही ब्रिजवरती आहे. आणि इकडनं तुम्ही नदीचा फक्त व्ह्यू बघू शकता. व्ह्यू हे बघा. म्हणतात ना गाव म्हणजे स्वर्ग, ते हेच मित्रांनो. हे बघा मी ते आंघोळ विंघोळ गेली मित्रांनो. पाणी जरा खोल होतं म्हणून जरा भीती वाटत होती, पण काय नाही, गेलो आंघोळ विंघोळ केली. आता जातो. जरा घाण पाणी होतं म्हणजे पुढे ना बांध बांधलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तिथे ना बांध बांधलं आहे म्हणून ना पाणी साठतं. म्हणून ते मित्रांनो पाणी घाण होतं. म्हणजे साठून ना तळ पूर्ण बसतो. ते पाणी घाण होतं. तर म्हणून जरा पाणी घाण होतं. आता आम्ही घरी जाणार आणि परत एकदा आंघोळ करणार. बघा ही अशी नदी आहे. आणि तिकडे आहे आणि तिकडे आमचे सवंगडी आहेत. मित्रांनो नदीमध्ये आंघोळ केली. तर दुसरा प्लॅन आहे सड्यावरती जायचं, करवंद तोडायची, जांभळं वगैरे यायचे. बघूया पुढे. स्टे ट्यून. हे बघा